आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत। इंडियाज लार्जेस्ट रबर एक्सपो ज्यामध्ये इंटरनॅशनल पार्टिसिपंट्स पण आहेत आणि त्याचं उद्घाटन तुम्ही केलेलं आहे। कशा प्रकारे हा एक्सपो असणार आहे, कारण पुढील 3 दिवस हा एक्सपो चालणार आहे। इंडिया रबर एक्सपो 2024 हा मुंबईत आयोजित केला गेला आहे, त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटतो आणि या कार्यक्रम जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे, हे एक्झिबिशन जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहे ते मुंबईत आयोजित केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं संयोजकांचं मनापासून आभार मानतो। आणि अशा ह्या इव्हेंटनी या इंडस्ट्रीला तर वाव मिळेलच आणि इंडस्ट्रीला प्रगती होईलच, पण त्याचबरोबर मुंबईलाही अत्यंत चांगलं वाव मिळेल। मुंबईची पण प्रगती इकॉनॉमिकली अशा इव्हेंट्समधनं होत राहील। आणि ह्या इव्हेंटचं आपण बघितलं तर इंटरनॅशनल पार्टिसिपेशन आहे। या इंडस्ट्रीशी रिलेटेड बहुतेक सगळे प्लेयर्स ह्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट होताना दिसत आहेत। त्यामुळे ह्या रबर इंडस्ट्री जी अत्यंत कोर इंडस्ट्री आहे आणि इतर सर्व इंडस्ट्रीजशी कुठे ना कुठे संबंधित आहे, तर अशा परिस्थितीत हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं एक्झिबिशन उद्योजकांच्या दृष्टीने कसा फायदा होईल अशा प्रकारचे मला वाटतं प्रोडक्ट्स डिस्प्ले होतील, लोकांना बघता येईल काय अवेलेबल आहे मार्केटमध्ये, काय रिसर्च चालू आहे आणि निश्चितपणे असे एक्झिबिशन्स हे या इंडस्ट्रीला प्रमोट करतील। आमचा ARI जो आहे 75 सालची मोठी असोसिएशन आहे। त्यांचे सगळे मेंबर मेजॉरिटी मेंबर सगळे महाराष्ट्राचे आहे। पहिले इंडिपेंडन्सतून माझी कंपनी जो 75 सालची आहे 1949 ची आहे, तो आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठीची मोठी रबर फॅक्टरी इकडे आहे। त्यासाठी इकडे आम्हाला हक आहे की इकडे आमचा एक्सपो इकडे पाहिजे आणि त्यासाठी इकडे केलेलं आहे। आणि सगळं मोठी मोठी कंपनीच्या हेड ऑफिस रिलायन्सचा, ISRLचा, कार्बन ब्लॅक कंपनी BKTचा, बिर्लाचा सगळं हेड ऑफिस इकडे आहे। तर आम्हाला पुरा सपोर्ट इकडे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये मिळणार। आजची व्यवस्था जो पुढची आहे, आमच्या स्टेटचा जो आहे विचार ते आमच्यासाठी चांगला आहे की ते वापस कंपनी आणि इंडस्ट्रीसाठी पॉलिटिशियन जो आहे या गव्हर्नमेंट आहे ते सपोर्ट देते की या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात त्यांच्यासाठी हे एक्झिबिशन किती महत्त्वाचं। हे एक्झिबिशन जो आहे ते एशियाची मोठीची मोठी आहे रबर इंडस्ट्रीसाठी, नंबर 1 आहे। आता स्वतः रबरची कोई एक्झिबिशन आहे नाही, सगळी पॉलिमर सांगते या प्लास्टिक सांगते आणि रबरची वेगळी एक एक्झिबिशन जो आहे महत्त्वपूर्णची मी सांगते एशियामध्ये नाही दुनियामध्ये आता जो इंडियाचा पोझिशन आहे आणि ते जो सगळे लोक बघते इंडियासाठी बाहेरचे आणि आमची जो कॉन्फिडन्स आहे इंडस्ट्रीसाठी ते मुंबई इंटरनॅशनल पण कंपन्या यामध्ये आलेल्या आहेत। किती इंटरनॅशनल कंपनीज आहेत आमच्याकडे आज बघा तो 60 ते 70 कंपन्याची इंटरनॅशनल कंपनी आहे इकडे एक्झिबिशन। आणि तुम्ही बघणार इनडायरेक्ट जो रिप्रेझेंटेशन आहे त्यांचे डिस्ट्रीब्युटर आहे या ऑथराइज्ड एजंट्स आहे ते बघणार, तो आणखी 50 लोक असा आहे जो मल्टीनॅशनल कंपनीला ऑलरेडी रिप्रेझेंट करते आणि त्यांचे ऑफिस इकडे इंडियावर रन करते। जो कंपनीचा ऑफिस इकडे नाही आहे डायरेक्ट त्यांच्याकडे एजंट्स आहेत 10-20 सालचे पुढचे, जो या एक्झिबिशनमध्ये फायदा आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।